नमस्कार, मी प्रतिभा गलांडे मोरेस वर्ल्ड या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. कास पठारपासून अगदीच जवळ असलेलं रामफुल कृषी पर्यटन केंद्र, रामफुल ॲग्रो टुरिझम सेंटर या सेंटरला आज आपण इथे भेट द्यायला आलो आहोत आणि या सेंटरचे मालक आपल्या सोबत आहेत. तर अगोदर नमस्ते सर, आपण सरांची ओळख करून घेऊया सुरुवातीला. मी रवींद्र रामराव परामणे, मुक्काम सोमवारी, तालुका जावली, जिल्हा सातारा. पंचायत समितीला उपसभापती होतो, मार्केट केंद्र संचालक होतो. एक हॉबी म्हणून आणि एक सर्वसामान्य माणसाला परवडावं, पाचगणीचा हा रोड आहे, पाचवड ते पाचगणी, त्याच्यामध्ये मध्यमवर्गीय माणसांना हे व्हावं ह्यासाठी मी एक संकल्पना, आणि या वयात ही एक आपल्याला खूप चांगली माणसं भेटतात, पर्यटक येतात, ओळखी होतात आणि त्यांची सेवा करण्याची संधी मिळते म्हणून हा एक थोडासा मी अरे वा, खूप छान विचार आहे सर. ह्याच्या पाठीमागे तुमची प्रेरणा म्हणजे हे तुम्हाला सुरू करण्याची प्रेरणा मिळाली ते म्हणजे खूप छान इन्स्पायरिंग स्टोरी आहे. तर पुढे जाऊन आपण ह्या कृषी पर्यटन केंद्रामध्ये पर्यटकांसाठी ज्या वेगवेगळ्या सुविधा आहेत त्या प्रत्यक्षात जाऊन बघूया. मॅडम, रामफुलचं नाव ठेवलेलं, माझ्या वडिलांचं नाव रामराव, ओके नाव फुलाबाई. ओके, दोघांच्या नावाला एकत्र करून तुम्ही रामफुल. अरे वा, खूप छान खूप छान. नावाच्या पाठीमागची स्टोरी पण बघा किती छान आहे. चालेल सर, पुढे जाऊया आपण. सर, पूर्ण किती एकर क्षेत्र आहे? 5.5 एकर आहे. ओके, आणि ह्या क्षेत्रावरती पाण्याची सोय कशी आहे? विहिरीतच पाणी आहे. ओके, ह्या विहिरीतलंच पाणी आपण सगळ्यांना शेताला वगैरे देतात. आणि शेतावरती कोणकोणती पिके आहेत? शेतावर ऊस आहे, इतर म्हणजे घेवडा वगैरे जे असतात. ओके, भाजीपाला ऊस वगैरे आहे. पर्यटकांना आपण शिवार फेरी करायला नेता? ओके, म्हणजे आवळ्याची ती बाग आहे खाली, 1 एकर मध्ये आवळा आहे, आवळ्याची बरीच झाड आहे, दाखवतो. चालेल, आपण बघूया. हो हो हो, प्रत्यक्षात जाऊन बघूया. चालेल. बैलगाडी फेरी वगैरे आहे, ट्रॅम्पोलिन आहे लहान मुलांना खेळण्यासाठी. छान झोके ठेवलेले आहेत, निवांत सगळ्यांना पर्यटकांना गप्पा मारत बसण्यासाठी. झोका खेळायला इररिस्पेक्टिव्ह ऑफ एज सगळ्यांना आवडतं, लहान असू दे मोठं असू दे, सगळ्यांना झोका खेळायला आवडतं. ही बैलगाडी आपण पाहू शकता. आणि पलीकडे आपल्याला दिसतात ह्या रूम्स आहेत पर्यटकांसाठी. पर्यटकांना राहण्यासाठी जर मोठा ग्रुप असेल तर हे डॉर्मेंटरी आहे. जवळपास 20 लोक आरामात बसू शकतात एकाच वेळेस, एखादा ग्रुप झोपू शकतात. हो, लाईट आणि इलेक्ट्रिसिटी, वॉटर सप्लाय सगळं आहे. अशा एकूण किती कॉटेजेस आहेत? 6 कॉटेजेस. एसी. आतून पाहूया आपण. ओके, छान मोठी कॉटेज आहे. इलेक्ट्रिसिटी, वॉटर सप्लाय सगळं आपल्याकडे आहे. आणि हा पूर्ण ॲग्रो टुरिझम सेंटर तुम्ही सोलार पॅनल वरती चालवताय? लाईट म्हणा, पाणी म्हणा, सगळं सोलार वरती आहे. ही समोर आहे, ही पर्णकुटी आहे. इथे निवांत पर्यटक बसू शकतात, वेगवेगळे गेम खेळू शकतात. समोर ही वरती मचान आहे, त्या मचानवरती ही आरामात 40 लोक बसू शकतात एका वेळी. आणि हा जो आपल्याला दिसतोय हा मल्टीपर्पज हॉल आहे. इथे हुरडा पार्टी, वेगवेगळ्या इव्हेंट ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात. इथे हा किचन एरिया आहे. हा, आणि त्याच्यासोबतच बाहेर चूल पण मांडली ना, बघू शकतो की भारतीय पद्धतीची चूल मांडलेली आहे. आपल्या गावाकडे असते ती त्या टाइप मध्ये चुलीवरचाही स्वयंपाक होतो ना सर. आणि सगळीकडे बघा, पलीकडे सिंहगड आहे. वा, हा जो रस्ता आहे शेजारी, हा पाचवड हायवे वरून पाचगणीला जातो. पाचगणी 18 किलोमीटर आहे, 9 किलोमीटर पाचगणी बाय रोडवर आहे. दुसरी गोष्ट, इथं वैराटगड म्हणून किल्ला आहे, 2 किलोमीटर. आमच्या इथे कुडाळी नदी आहे इथे खाली. इथे महू म्हणून एक मोठं धरण आहे, एक 8 किलोमीटरवर. हातगेगर म्हणून एक धरण आहे, 2 धरणं आहे. तिथून मेढा 11 किलोमीटर, तिथून एक 6 किलोमीटर कास, असं एक 18 किलोमीटर कास पठार आहे.
कास पठाराला आपण गेलो की कोयना धरण पलीकडे आहे आणि मेढेच्या खाली एक पेन्नाथ धरण आहे. तिथून सातारा, आमच्या इथून सातारा 28 किलोमीटर आहे. ओके. आणि इथे अजून एक म्हणजे वाई आम्हाला जवळ आहे. म्हणजे वाई जे इथं मेनवले वगैरे हम्म, हम्म, हम्म. वाई इकडे लिंबला एक हम्म. 12 मोठीची विहीर आहे. ओके. 12 मोठा म्हणजे 12 बैल, 23 बैल एकदम चालायची अशी विहीर आहे. ती मग आता हे जे तुम्ही वेगवेगळी मला टुरिस्ट साठीचे जे अट्रॅक्शन सांगतात आहेत, वेगवेगळी भेटी देण्याच्या प्लेसेस आहेत. आता आपल्याकडे टुरिस्ट आले आणि म्हटले की आम्हाला ह्या सगळ्या जागेवरती फिरायचं, तर आपण सोय करता? हो. ओके. त्यांना गाडी पर्यटकांना देतो, तिथे घेऊन गाडी जाता? देतो, भाड्याची गाडी म्हणून देतो. तसं तर त्यांना माणूस पाहिजे, माणूस देतो बरोबर. ओके. तिथे आमच्या इथे बामणोली म्हणून एक गाव आहे. हां. तिथे 2 एकर मध्ये वाडा आहे असा मोठा. अरे प्रचंड वाह! वाडा आहे. हां. तर ते बऱ्याच पिक्चरचं शूटिंग झालं होतं 40 हां, म्हणजे हे सगळे पर्यटक हो, आपले हो, सगळे हो. स्पॉट पाहतात आहेत. आणि इथे वर एक गुलाबराव भिलारे म्हणून आहेत, पुण्याला असतात ते. हं. त्यांची गोशाळा आहे मोठी. तर ओके. त्यांनी त्या गायी पाळल्यात. हं. तेच पाहण्यासारखं. म्हणजे ह्या सगळे पॉइंट्स, भरपूर पॉइंट्स अट्रॅक्शन आहे भरपूर. तिथले आपल्या. ग्रामीण कल्चरमध्ये भरपूर आहे बघण्यासारखं. बरोबर. फक्त बघणारा पाहिजे. करेक्ट, ऊस करेक्ट. आहे, पाहिजे ती शेती, फळबागा आहे, सगळं सर्व आहे. ओके. फक्त शेतीत तो बघणारा माणूस, जाणारा पण माणूस पाहिजे. करेक्ट. सर, तुम्ही तुमचा वेळ दिला आणि आम्हाला खूप छान माहिती ह्या तुमच्या कृषी पर्यटन केंद्राची दिली. मी तुमची मनस्वी आभारी आहे. माझी एक थँक यू सो अपेक्षा मच. आहे की जे शहरात माणसं राहतात, ते गडबडीत गोंधळ करण्यापेक्षा प्युअर ऑक्सिजन घ्यायला हो. महिन्यातून एकदा तरी आमच्याकडे नाही, ग्रामीण भागात या. त्याशिवाय बरोबर. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्थाही सुधारणार नाही खूप आणि छान. तुम्हालाही स्वास्थ्य चांगलं लाभेल. लाभेल इकडे आलं. चांगली खूप छान अपील केली आणि खरंच मी सगळे हा जो व्हिडिओ बघत आहे त्यांना सांगू इच्छिते की अवश्य ग्रामीण भागात गेलं पाहिजे. ग्रामीण संस्कृती, आपलं कल्चर आपण समजून घेतलं पाहिजे आणि खूप पीसफुल आणि नॅचरल एन्व्हायर्नमेंट असतं. पोल्युशन फ्री, ट्रॅफिक फ्री, एकदम चिल एटमॉस्फिअर असतं. तर अवश्य नक्की एकदा भेट द्या. थँक यू.